बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्षमहोदय, एक आपण जर पाहिलं कामकाजाचं खरं आहे की कमी दिवस आहे आपल्याकडे, त्यामुळे काही गोष्टी स्थगित कराव्या लागतात, परंतु आजची कामकाज पत्रिका पहाटे 5 वाजता मिळाली। पहाटे 5 वाजता शेवटची पत्रिका, आणि त्यानंतर 9 वाजता तर इथं सगळ्या सभागृहात पाहण्याकरता 9 वाजता साधारणतः मिळाली, 10 वाजता हे कामकाज सुरू झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, कामकाजाची तयारी करायची असेल, त्याला जर गुणवत्ता द्यायची असेल तर कामकाज पत्रिका सुद्धा हे तर पूर्वीच आम्ही दिलेले होते विषय, कामकाज कच्चे कामकाज असुधारित म्हणून का होईना पण ती लवकर येणं अत्यंत आवश्यक असतं। कशा पद्धतीने सदस्य तयारी करतील, त्यांनी कधी यावं आणि बसावं, ह्या सगळ्या गोष्टी विचार करता आम्ही जी यादी दिली होती अध्यक्ष महोदय, त्यामधले ते सदस्य त्यावेळेस उपस्थित राहू शकले नाही। मला आपण जे सांगितलं आहे त्याची चौकशी केली जाईल की विलंब का झाला, परंतु कामकाज पत्रिका ही ऑनलाईन आणि मेलद्वारे बरीच अगोदर देण्यात येते आणि ती देण्यात आली, परंतु फिजिकल फॉर्म मध्ये पण ती वेळेत मिळणं आवश्यक आहे। तर या संदर्भातली योग्य ती चौकशी करून यापुढे ही कामकाज पत्रिका वेळेत मिळेल याची आपण अरेंजमेंट करू। अध्यक्ष मध्ये ऑनलाईनच मला पहाटे 5 ला 9:54 ला गेली आहे ऑनलाईन, रात्री 1 ला टाकली असं 9:54 ला ऑनलाईन गेली आहे। रात्रभर असं तर काय आपल्याला सन्मानित करता यायचं नाही। अध्यक्ष महोदय, एक यामध्ये मुद्रांकच्या संदर्भातला खर्च भागविण्याकरता आणि मुद्रांकाच्या बाबतीत बाब क्रमांक 25 आणि क्रमांक 18 या साधारणतः उत्पन्नाच्या बाबी या खर्च करतोय आपण। अध्यक्ष महोदय, राज्याचे जे काही उत्पन्न आहे त्यामुळे मुद्रांक शुल्क हे अत्यंत महत्त्वाची भूमिका कायम बजावत असतं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भर पडणं आवश्यक असतं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमचे महसूल मंत्री महोदयांनी वाळूचं धोरण घेतलं आणि त्यामध्ये कदाचित त्यांनी स्वस्तात वाळू देऊ, 600 रुपयांना वाळू देऊ, या सगळ्या गोष्टी केल्या आणि यामध्ये वाळू उचलण्याकरता जे कॉन्ट्रॅक्ट जाणार होते त्याच्यातून मुद्रांक शुल्काची उत्पन्न येईल असं आमचं करार होणार होते ते, परंतु माझा प्रश्न असा आहे की मुद्रांक शुल्कामध्ये भर पडत असताना एकंदर वाळूचे करार किती झाले, किती ठिकाणी तुम्ही डेपो तयार केले गेले अध्यक्ष महोदय, आणि ते करार झाले नाही, मुद्रांकामध्ये सुद्धा आर्थिक भर पडली नाही। परिणामतः असं आहे की सगळ्या राज्यामध्ये आज कुठेही वाळूचे डेपो नाहीत, त्यामध्ये गोंधळाची अवस्था आहे आणि गरीब माणसाला वाळू मिळत नाही, मध्यम वर्गाला वाळू मिळत नाही, जी मिळते केवळ त्यांचं शासकीय धोरण फेल झाल्यामुळं, अध्यक्ष महोदय, केवळ हे नवं धोरण फेल झाल्यामुळं वाळूची उपलब्धता नाही आणि वाळू माफियांचा हैदोस संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे। गरीब लोकांना तर घर बांधण्याची स्थिती नाही, मध्यमवर्गीयाला सुद्धा ती वाळू परवडत नाही, घर बांधणं त्याची अवघड अवस्था होऊन गेलेली आहे। गुंडगिरी पुन्हा वाढलेली आपल्याला सगळ्यांना दिसते की प्रचंड गुंडगिरी ही त्यामध्ये वाढलेली आम्हाला सगळ्यांना दिसते आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ते भाग घेत असताना दिसतंय। अध्यक्ष महोदय, यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं वाळू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला तर कलेक्टर पासून सगळेजण त्या वाळूच्या डेपो जेवढे 4-2 डेपो उभे केले त्यापासून कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, तलाठी सगळे सर्कल त्या वाळूच्या डेपोवर हजर होते, कारण वाळू विकायची होती। ऑनलाईन वाळू विकत असताना अध्यक्ष महोदय ऑनलाईन ती कधीतरी पहाटे 5 ला ऑनलाईन सुरू व्हायचं आणि कधीतरी संपायचं आणि ठराविक लोक त्यामध्ये भाग घेऊ शकत होते आणि त्यांनी महागानी वाळू विकण्याचं काम हे अध्यक्ष महोदय केलंय। तलाट्यांचं शॉर्टेज होतं हे खरं आहे, परंतु तलाठी भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आपल्याला डोळ्याआड करून चालणार नाही आणि ती भरती जी आहे अध्यक्ष महोदय, हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये झाली होती, तिथल्या युवकांनी उठाव केला, तिथली भरती रद्द केली गेली। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतीच्या प्रकरणामध्ये हे होतं आहे, सतत पेपर फुटत आहेत, भ्रष्टाचार होतो आहे, अनेक लोक भ्रष्टाचारातून जो पैसा कमावत आहेत। अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत असताना जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांच्यावर अन्याय होण्याचं काम सुद्धा अध्यक्ष महोदय चाललेलं आम्हा सगळ्यांना येथे दिसत आहे। अध्यक्ष महोदय, दुसरी जे आहे बाब क्रमांक 31 पृष्ठ क्रमांक 21 मध्ये आपण जे अवकाळी पाऊस आणि याच्या बाबतीतली तरतूद आपण केलेली आहे। अध्यक्ष महोदय, एकंदर आता सुद्धा आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की विदर्भामध्ये गारपीट झालेली आहे, प्रचंड नुकसान पिकांचं झालेलं आहे, यापूर्वी सुद्धा अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे, त्यांची रक्कम निधी जो द्यायचा आहे मदत करायची, आपण नुकसान भरपाई करू शकत नाही, पण ती मदत अद्याप मिळालेली नाही ही अवस्था आहे। विम्याचे पैसे मिळायला तयार नाही, विमा कंपन्या मजूर झालेल्या आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत, त्याच्यावर 1 रुपया विमा ठीक आहे, परंतु शेवटी 1 रुपया विमा असला
तरी शेवटी त्या शेतकऱ्याला त्याची मदत झाली पाहिजे, ती मदत होत असताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि अध्यक्ष महोदय, या बाबतीत काहीतरी धोरण एक घेतलं पाहिजे. आमच्या बीड पॅटर्न म्हणून होता, त्याचा स्वीकार तरी केला पाहिजे आणि त्या पद्धतीने राबवणूक केली पाहिजे. परंतु ते कोणतंही होत नसताना आता तुम्ही दुष्काळाला सामोरं जात आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई ही सुरू झालेली आहे. रोजगार हमीचे कामं तुम्हाला सुरू करावं लागतील, जनावरांचा चारा तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्या बाबतीतले एकंदर पाहता अत्यंत उदासीन अशा प्रकारचं धोरण हे शासनाचं आम्हाला दिसतं आहे. जिथं पाण्याची टंचाई होईल तिथं 3 दिवसामध्ये, कमीत कमी 3 दिवसामध्ये पाणी गेलं पाहिजे, पाणी शुद्ध असलं पाहिजे, पाण्याचं वेळेवर ते पाणी गेलं पाहिजे आणि पुरेसं पाणी गेलं पाहिजे. या बाबतीतले कोणतंही धोरण आज राबवत असताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे अध्यक्ष महोदय मी आपल्याला येथे सांगेल. अध्यक्ष महोदय, आजच्या मागण्यांमध्ये आणखी एक विषय घेण्यात आलेला आहे आणि तो विषय आहे तो म्हणजे दुधाला मदत करण्याकरता जे अनुदान आपण जाहीर केलेलं आहे, त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये आपण तरतुदीची मागणी केली आहे. ते अनुदान माननीय देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीची मदत केली होती. आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा वेळेला मदत करावी लागते. या पद्धतीनं मदत जाहीर केली हे ठीक झालं, परंतु त्याला ज्या अटी घातलेल्या आहेत, म्हणजे मदत जाहीर करायची, घोषणा करायची आणि अटी इतक्या कडक करायच्या का काही द्यावं लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची, हे योग्य नाही. अटी एवढ्या कडक आहेत की कोणाला मदत पोहोचेल की नाही मला माहीत नाही. त्या बाबतीत सुद्धा टॅगिंग हा प्रकार आलेला आहे, गायांचं टॅगिंग. आमचं म्हटलं तर आम्ही टॅगिंग विगिंगमध्ये पुरेसे पूर्ण काम केलेलं आहे, परंतु सर्वच करू शकतात असं नाही महाराष्ट्रातले. अशा काही अटी, काही भ्रष्टाचार होऊ नये, गैरव्यवहार होऊ नये याची काळजी घ्या, परंतु त्या दूध उत्पादकाला मदत होणं ही आज काळाची गरज आहे. एक या निमित्तानं मी सांगेन. अध्यक्ष महोदय, आणखी एक विषय सध्या गाजतोय तो म्हणजे महानंदाचा. महानंदा ही संस्था एक शिखर संस्था आपल्या दुधाची होती, अत्यंत प्रतिष्ठित अशी संस्था आहे. आणि एवढंच नाही तर तिचा उद्देश सुद्धा होता की महाराष्ट्राचा एक ब्रँड करून करायचं. हे जरी खरं असलं तरी आज तिथे 50 एकर जमीन गोरेगावला आहे. 50 एकर जमीन गोरेगावची जमीन आहे. अत्याधुनिक असा प्लॅन्ट आहे. तुम्ही तो NDDB ला दिले. NDDB म्हणजे गुजरातचा विषय आला, हे त्यांनी घेतलं, म्हणजे कशा पद्धतीनं दिलंय, कोणता करार त्यामध्ये केला. आणि मला असं समजलं, कदाचित खरं खोटं माननीय मंत्री महोदय त्यांच्या उत्तरात सांगतील, की 265 कोटी रुपये त्याबरोबर त्यांना द्यायची, म्हणजे महानंदा द्यायची आणि 265 कोटी रुपये द्यायची. मला हे समजायला तयार नाही की एकंदर हा करार तरी कसा आहे. तो करार आपण जाहीर करावा आणि लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज त्यामध्ये आहे. एक तर 50 एकर जमीन असलेला अत्याधुनिक प्लॅन्ट असलेला हा प्रकल्प हा गुजरातच्या संस्थेकडे जातो कसा, याच्या बाबतीत मनात शंका आहे. एवढं करून 265 कोटी रुपये तुम्ही त्यांना देणार, हे तरी कसं. ते अशा ह्याच जे गैरसमज आहे, मला माहित नाही. आज केवळ तुम्ही ते सविस्तर उत्तर अद्याप कुठेही आलेलं नसल्यामुळं गैरसमजाचं वातावरण असेल, पण तुमची जबाबदारी आहे की तो गैरसमज दूर करणं आणि NDDBच्या ताब्यात देऊन नेमकं आपण काय साध्य करणार आहोत या बाबतीत सुद्धा खुलासा करणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. या बाबतीतले उत्तर मी जे उपस्थित केले त्याचे उत्तर माननीय मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे, एवढं मी सांगतो आणि माझे भाषण पूर्ण करतो.